भक्त म्हणून कुणीही भगवानगडावरती यावं, भाषणाचा आग्रह धरू नये अशी प्रतिक्रिया देत महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पंकजा मुंडे यांना विरोध दर्शवलाय। गोविंद शेळके आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, एकीकडे पंकजा मुंडे या भगवानगडावरती जाणार असं फेसबुकवरती त्यांनी पोस्ट टाकलेली आहे, दुसरीकडे महंतांची ही प्रतिक्रिया येते। रेश्मा, खरं तर आता मागच्या अनेक दिवसापासून याच्यामध्ये मोठं गॉसिप निर्माण झालं होतं, कारण पंकजा मुंडे या स्वतः काही जाहीर करत नव्हत्या की काय होणार आहे। पण आज त्यांनी फेसबुक पेजवरती, स्वतःच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती असं म्हटलंय की मी भगवानगडावर जाणार आहे, तुम्ही येणार आहेत का नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की मागच्या काही दिवसामध्ये पंकजा मुंडेंचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहेत, लोकांमध्ये संदेश देत आहेत की भगवानगडावर दसरा मेळावा होणारच। आणि नामदेव शास्त्री यांची मात्र सुरुवातीपासूनची भूमिका आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मेळावा होणार नाही। जसं की आता सुद्धा त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलंय की भक्त म्हणून कुणीही गडावर यावं, मात्र भाषण होणार नाही। आता पंकजा मुंडे यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्याचं लक्ष लागले, कारण आज त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरती एवढंच म्हटलंय की मी भगवानगडावर जाणार आहे, मात्र त्या भाषण करणार आहेत की नाही किंवा मेळावा होणार आहे की नाही या संदर्भात मात्र कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। एकूणच जसं जसं दसरा मेळावा जवळ येतोय तसं तसं मात्र या प्रकारातलं लोक औत्सुक्यानं त्या प्रकरणाकडे बघतायत काय होणार आहे ते, त्यामुळे यापुढची प्रतिक्रिया पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। रेश्मा, नक्कीच गोविंद, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यातला वाद नेमका काय आहे तो जाणून घेऊयात। खरं तर 1958 सालापासून भगवानगडावरती दसरा मेळाव्याची परंपरा आहे। गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे ही परंपरा सक्षमपणे चालवतात। भगवानगडांच्या महंतांचा दसरा मेळाव्यास राजकीय मेळावा म्हणून विरोध आहे। गडावरती फक्त धार्मिक मेळावे व्हावेत, गडाचे महंत नामदेव शास्त्रींची ही भूमिका आहे। राजकीय कारणांसाठी त्याचा वापर होऊ नये असं त्यांचं मत आहे। दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंचं भाषण होणारच असा पंकजा समर्थकांचा आक्रमक पवित्रा आहे। नामदेव शास्त्री समर्थकांनी मारहाण केल्याचं सांगत शिरूर पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तेव्हापासून हा सगळा वाद पेटलेला आहे। आता अवघे काही दिवस उरलेले आहेत दसरा मेळाव्याला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून माहिती दिलेली आहे की त्या भगवानगडावरती जाणारच आहेत, मात्र नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे की कोणत्या प्रकारचं राजकीय भाषण इथे होणार नाहीये। दरम्यान भगवानगडाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातलं वंजारी समाजाचं आराध्य दैवत म्हणून भगवानगडाकडे बघितलं जातं। भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याला 75 वर्षांची मोठी आणि दीर्घ परंपरा आहे। गुरुपदेश घेण्यासाठी हजारो लोक भगवानगडावरती दरवर्षी गर्दी करत असतात। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून देखील भगवानगडाची ख्याती आहे।